तुमच्या घरी जर मखाने असतील ना, तर ही गिल्ट फ्री आणि एकदम हेल्दी मखाण्याची कुल्फी एकदा तरी ट्राय कराच. लहान मुलं असतील तर जरूर बनवा. या कुल्फीमध्ये ना कोणती साखर आहे ना काही क्रीम. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 कप मखाने घेतलेत. आपल्या आवडीप्रमाणे हे सगळं जे साहित्य आहे ते ॲडजस्ट करू शकता. मूठभर मी बदाम घेतलेत आणि थोडेसे काजू म्हणजे पाव कप काजू घेतलेत. त्यानंतर खजूर घेतलेत, ओले खजूर आहेत, त्यातले बिया काढून घेतलेत, ते सुद्धा मी पाव कप खजूर घेतलेत. आता हे मखाने ड्राय फ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार हे त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकतो. त्यानंतर 1 कप भर मी इथे गरम दूध घेतलंय. आता हे सगळे ड्राय फ्रूट्स आणि मखाने आपल्याला 1 तासभर दुधात भिजवत ठेवायचेत. इथे मी दुधाचा वापर केलाय. तुम्हाला जर दूध नको असेल तर पाण्यात सुद्धा हे भिजवू शकता. सगळे ड्रायफ्रुट्स आणि मखाने पूर्ण पाण्यात किंवा दुधात भिजेपर्यंत आपल्याला हे दूध घालायचं आहे. आता 1 कप मी इथे दूध घेतलं होतं, गरम दूध. तर जितकं दूध घेतलं होतं त्याच्याच अर्ध मी पाणी इथे घालणार आहे, म्हणजे माझे ड्रायफ्रुट्स आणि मखाने व्यवस्थित पाण्यात भिजतील. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकून 1 तासभर असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचे नाही, नॉर्मल रूम टेम्परेचरवरतीच हे भिजत घालायचे. आता 1 तासभर झालेला आहे बघा. आता चेक करून बघूयात. बघू शकता मखाने एकदम मऊ झालेले आहेत. त्या मखान्याने सगळं दूध आणि पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. खजूर पण एकदम मऊ पडलेत. आता हे सगळं दूध पाण्यासकट सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. अजिबात जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाहीये. जसं आपलं इडली डोस्याचं बॅटर असतं ना, तसंच याची पण कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मिक्सरमध्ये फिरवून झाले बघा आणि माझ्याकडे ऑलरेडी कुल्फीचे मोल्ड आहेत असे, तर यामध्ये मी घालून घेते. आपल्याला जितकं हवं असेल तितकं भरू शकता, किंवा अगदी जर कुल्फी नसेल तर आयसिंग ट्रे असतो त्यामध्ये पण स्टिक्स घालून आपण हे ठेवू शकतो. आता जे बाहेर आले ते थोडंसं मी बोटाने क्लीन करून घेते. टॅप करायचं आहे आणि फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने गिल्ट फ्री मखाना कुल्फी तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.